सो आत्ताच्या व्हॅल्युएशनच्या जगामध्ये सुद्धा जर आपण ब्रँड चांगला बिल्ड केला तर आपले ॲसेट्स आहेत, आपला बिझनेस आहेच, पण हाऊ विल द ब्रँड ॲड मोर व्हॅल्यू आपल्या व्हॅल्युएशनमध्ये कंपनीच्या? एक ॲक्च्युअल उदाहरण सांगतो, कंपनीचं नाव न घेता सांगतो, आणि ही घडलेली गोष्ट आहे, तुम्ही गुगल करू शकता माझ्या वर्ड्सना मॅच करून, की एका जॅपनीज कंपनीला एका इंडियन कंपनीला विकत घ्यायचं होतं आणि ते आले आणि त्यांना 2200 कोटीचं व्हॅल्युएशन दिलं. 12-15 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. त्याच्यात हा डील घडवणारा व्यक्ती जो होता, जे लॉ फर्म होतं, ते एक मराठीच होते. तर हे कंपनी एवढे हुशार होते, यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तुम्हाला कळवतो, 2200 कोटीचं व्हॅल्युएशन दिलं. तर ह्या कंपनीला समजलं की त्यांना त्या ब्रँडमध्ये इंटरेस्ट आहे, त्या ब्रँडच्या मागच्या रिअल एस्टेट्समध्ये विशेष इंटरेस्ट नाही. तर ह्या कंपनीने 2 वर्षाची कालावधी घेतली. त्या 2 वर्षामध्ये त्या कंपनीने त्यांचे सगळे रिअल एस्टेट विकून टाकले. त्या रिअल एस्टेट त्यांना 2000 कोटी मिळाले आणि 2 वर्षांनंतर त्यांनी ती कंपनी त्या ब्रँडला 2200 कोटीला विकली. म्हणजे ज्या गोष्टीला त्यांना 2200 कोटी मिळणार होते त्याचे त्यांना 4200 कोटी मिळाले. तर इंटेलिजन्स ऑफ द एंटरप्रेन्योर पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपल्याला ब्रँडचं व्हॅल्यू समजते. आता इट वॉज अ पब्लिक कंपनी, म्हणजे इट वॉज अ FMCG कंपनी. तर त्याच्यामध्ये तुमची डिस्ट्रीब्युशन महत्वाची होती, तुमचा कस्टमर बेस महत्वाचा होता, वगैरे वगैरे. पण तुमच्या डिस्ट्रीब्युशनला तुम्ही विकू शकत नव्हता, ते तुम्ही ब्रँडच्या सकटच देऊ शकता. पण जे रिअल एस्टेट आहे, या कंपनीला समजलं की मी माझं रिअल एस्टेट माझ्या ब्रँड पासून सेपरेट करू शकतो आणि तरी सुद्धा माझ्या ब्रँडला ती किंमत मिळू शकते. तर त्यांनी तसं केलं. तर हा एक लेसन, हा एक धडा आहे की तुमचं ब्रँड किती महत्वाचं आहे. आणि ते ब्रँड म्हणजे काय होतं, त्यांनी काय विकलं, त्यांची डिस्ट्रीब्युशन सिस्टम विकली, त्यांचा कस्टमर बेस विकला आणि त्या भरपूर कस्टमर बेसच्या मनातल्या भावना विकल्या. कारण त्या कस्टमर्सना त्या ब्रँडवर ट्रस्ट होतं. तर त्या ट्रस्टची त्यांना किंमत मिळाली आणि ती ट्रस्ट त्या संस्थेने विकायच्या अगोदर 30 ते 40 वर्ष लागले ते ट्रस्ट कमवण्यासाठी. जेव्हा आपण व्यवसाय करतो ना, तर आपलं जे प्रॉफिट आहे ते फक्त ऑपरेटिंग प्रॉफिट नसतं. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे काय, 100 रुपयाचं मी खर्च बाळगतो महिन्याला आणि 150 रुपयाची जर मी इन्कम केली तर मला 150 वजा 100 50 रुपयाचं प्रॉफिट मिळाला. प्रत्येक उद्योजकांनी फक्त प्रॉफिटसाठी काम न करता, प्रॉफिट झालाच पाहिजे नाहीतर तुम्ही टिकणार नाही, पण फक्त प्रॉफिटचा विचार न करता जर तुम्ही व्हॅल्युएशन क्रिएट करत गेलात तर तुम्हाला भरपूर फायदा मिळू शकतो भविष्यामध्ये. आणि व्हॉट इज व्हॅल्युएशन? व्हॅल्युएशन इज नथिंग बट द व्हॅल्यू पुट टू युअर ब्रँड. तर आपल्याला व्हॅल्युएशन कमवणं गरजेचं आहे आणि व्हॅल्युएशन इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ युअर ब्रँड. तर ऑपरेटिंग प्रॉफिट दर महिन्याला कमवा किंवा रोज कमवा, आणि व्हॅल्युएशन जेव्हा पण तुम्हाला स्टेक विकायचा असेल किंवा संस्था विकायची असेल त्यावेळेला जे तुम्हाला व्हॅल्यू मिळेल, दॅट व्हॅल्यू इज नथिंग बट द किंमत ऑफ युअर ब्रँड विच यू हॅव अर्न ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स. त्याला भरपूर कालावधी लागतो तो विश्वास जिंकण्यासाठी, ते मार्केट क्रिएट करण्यासाठी. एक आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागतं, तुम्ही एक प्रोडक्ट क्रिएट करता आणि त्याच्यानंतर त्या प्रोडक्टसाठी तुम्हाला एक मार्केट क्रिएट करावं लागतं. मार्केट क्रिएशन इज नथिंग बट ब्रँड.